नमस्कार श्रोते हो, चांगल्या कथा आणि चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या चॅनलद्वारे एक प्रामाणिक उद्देश. प्रेरणादायी कथा या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. तो दरवाजा कधी उघडला नाही. कधी तुम्ही असा दरवाजा पाहिलाय का जो नेहमी समोर असतो पण कधी उघडत नाही? ही कथा आहे सौरभ नावाच्या मुलाची. श्रोते हो, चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर श्रोते हो, सौरभच्या घरात एक जुना लाकडी दरवाजा होता. घराच्या मागच्या बाजूला लहानपणापासून त्याने तो दरवाजा पाहिला होता, पण तो कधीच उघडलेला नव्हता. त्याच्या आईने नेहमी एकच सांगितलं होतं, त्या दरवाजाला हात लावू नकोस. पण का, हे कुणीच कधी सांगितलं नाही. एक दिवस सौरभ खूप निराश झाला होता. नोकरीत अपयश, नात्यांमध्ये तणाव आणि स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे हरवलेला. तो एकटाच घराच्या मागे गेला आणि त्याचं लक्ष पुन्हा त्या दरवाजाकडे गेलं. आज काहीतरी वेगळं होतं. दरवाजा जणू त्याला बोलावत होता. तो हळूहळू पुढे गेला, हात पुढे गेला आणि पहिल्यांदाच त्याने दरवाजाला स्पर्श केला. दरवाजा आपोआप उघडला. सौरभ आत गेला, पण आत काहीच नव्हतं. ना खोली, ना भिंती, फक्त एक मोठं रिकामं अंधार. तो घाबरला, पण अचानक त्या अंधारात एक आवाज आला. तू स्वतःपासून का पळतोयस? सौरभ थांबला. तो आवाज त्याचाच होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं आयुष्य दिसायला लागलं. ज्या वेळेला त्याने स्वतःची स्वप्ने सोडली, ज्या वेळेला तो फक्त लोकांना खुश करण्यासाठी जगला आणि ज्या वेळेला त्याने मी नाही करू शकत असं मान्य केलं, तो तुटून गेला. मी इतका कमजोर का झालो, तो रडत म्हणाला. आवाज पुन्हा आला. तू कमजोर नाहीस, तू फक्त स्वतःला बंद करून ठेवलं आहेस. तेवढ्यात त्या अंधारात एक छोटासा प्रकाश दिसू लागला. सौरभ त्या प्रकाशाकडे चालू लागला. जितका तो पुढे गेला तितका प्रकाश वाढत गेला आणि अचानक तो पुन्हा त्या दरवाजाबाहेर उभा होता. पण यावेळी तो वेगळा होता. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक नवीन आत्मविश्वास होता. त्याला समजलं होतं, तो दरवाजा बाहेर नव्हता, तो त्याच्या मनात होता. तो आतला अंधार, तो त्याच्या भीतीचा होता. त्या दिवसानंतर सौरभने आयुष्य बदलायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींनी स्वतःसाठी निर्णय घेणे, नाही म्हणायला शिकणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. त्यानंतर काही महिन्यांनी तो पुन्हा त्या दरवाजासमोर गेला, पण यावेळी दरवाजा तिथेच नव्हता. तो कायमचा गायब झाला होता. जेव्हा आपण आपल्या भीतीला सामोरं जातो, तेव्हा त्या दरवाजांची गरज उरत नाही. आपल्या आयुष्यातले सर्वात मोठे दरवाजे ते बाहेर नसतात, ते आपल्या मनात असतात. आणि एकदा का तुम्ही त्यांना उघडलं तर आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुमच्या आयुष्यात असा कोणता दरवाजा आहे जो तुम्ही अजून उघडला नाही, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच अशाच काही प्रेरणादायी कथांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.